शिवलाल नदीला बरोबर झाले तुमचं वा बरं झाले तुमचं वा मस्त बाहेरचे गावाच्या झोपडी मस्त वा काय ती ना दारू दारू आला तर बाईकच्या नाव सांगितलं पाहिजे दारू पेस होती तुम्ही. अरे देवीदास भाऊ सनसने तुम्हाला काय करू हाय आमची मर्जी आम्ही काय पण करू तुला तुला काय प्रश्न पडलाय तू गेला मध्ये आला टिंगर करू लाट. अरे मी मध्ये आलो नाही मी बाहेर होतो ना बाहेर बाहेर म्हणजे शेतात नेतो तुम्ही बाहेरच्या शेतात पलीकडे बरं झोपडी जर कोणतरी दोघं दिसतं ना आमची बघितलं म्हणून मी आलो इथे. अरे देवीदास भाऊ तुम्हाला काय कोणाला सांगायचं सांगा आम्ही कोणाला घाबरते समजतं ना आम्ही पवा मारला आम्ही डबा होतो आमचं काही टेन्शन घेऊ नको तू आणि तू पण टेन्शन घेऊ नको कशाला नुसतं हे बसतो घेतो मस्त ताडी आणली ताडी यंदा दारू मस्त माडावरची ताडी प्युअर ताडी आणली मस्त की 30 रुपये लिटर अशी आम्ही 9 रुपये ताडी आणली मस्तपैकी 3 लिटर तू तू पितो का 1-2 ग्लास मारतो का. अरे मला काय तुमच्यासारखा बेवडा समजतो का आम्ही काय बेवडा आहे का तुमच्यासारखा दारू पिणारा मी दारूला शिवत पण नाही मला दारूचा वास पण नाही होता मी दारू म्हणजे ताडी म्हणजे काय शेवटी नशेवाली सुद्धा दारू झाली ना ताडी पण ती काय माहिती आहे माडाची निघते पण ती शेवटी तिला मस्त नशा पण ती एक म्हणजे झालीच ती बरोबर झालं ते. काय देवीदास भाऊ सनसने तुम्हाला दारू आणि ताडीमध्ये काही फरक दिसत नाही वाटतं तुमचं न पिणारं असं असतं त्याकडे पिझ्झा वगैरे मला सर्व माहिती पडेल. शी अशा आम्ही घाण्याच्या वस्तू पित नाही आम्हाला जमत पण नाही आम्ही असे पिणार पण नाही आम्हाला दारू म्हणजे आम्हाला विषय कसला विषय नाही मला समजला तुम्हाला शिवलाल आणि देवलाल तुम्ही पण सुद्धा दारू वगैरे कमी पिझ्या. देवीदास भाऊ देवीदास भाऊ मराठी एक गलस घे ना फक्त एक गलस घ्या जास्त नको घेऊ एक गलस घेणं आलं तर आम्हाला बरोबर नाही वाटत आमच्यासोबत आलं पण त्याला एक गलस घेतलं आम्हाला बरोबर वाटेल. अरे शिवलाल देवलाल तुम्हाला बोललो ना मी मला नाही आवडत ना मी घेतच नाही ना कधीच नाही घेतलं मी कधीपर्यंत काय नाही घेतलं मी थंड वगैरे पितो वगैरे पितो थम्सअप वगैरे पितो मिरिंडा पितो स्प्राईट पितो असे अनेक पितो पण दारू नाही घेतली दारू मला दारूचा पहिल्याच विषय नाही. मग एक काम कर तू एक काम कर दारूनी पिना दूध पिझ्झा दूध म्हैस आण म्हैस पालतू मोठी म्हैस आण मस्त दूध काढून पिझ्झा ती. हो तेच करतो आता मी म्हैस घेतो मी म्हैस घेतो म्हणजे मी नाही घेणार गेलो म्हैस मी ऐकलं की आपला झाबरू देवर कोंडा म्हैस घेणार गेला असं म्हैस घेणार असं त्याने म्हैस घेतली तर मी त्याच्याकडे दूध आणलं नक्की जाईल दूध पिणे ओके समजलं का. अरे झाबरूकडे कुठे पैसा आला म्हैस घेण्यासाठी तो तर कंगाल माणूस आहे कंगाल कुठे जास्त कामाला जात नाही झाबरू आणि ते जोडीदार कोणते नाव विसरलो जाते कोणतरी असते ते काय दोघे असं इकडे फिरत राहतात. अरे तुम्हाला काय करायचं त्याच्याकडे पैसा असेल तेव्हा तो म्हैस गेला सल्ला हो आम्हाला काय करायचं म्हैस घेईन तर टोणगा घेईन तर गाडव घेईन तर गदा घे काय घ्यायचं ते घेऊ ते आपल्याला काय करायचं आहे. सल्ला तुमच्या बुद्धीला फायदा नाही तुम्ही मला वेळ करतील स्वतःचा वेळ हाणच दारू पिऊन ठिकाणा करायचं तर हो जा मग जा अहो मस्त भलतो गोष्ट रंगीत मस्त की हे देवीदास भाऊ नुसता आला सनसन करीत त्याला सवय त्याला तोंड घालायला सवय त्याला उच्चापत्या करावं सवय त्याला. तर पण जाबरू म्हैस घेऊन निघलाय बापा बापा खतरनाक बात आहे मग काय दुधाधंदा चालू करूया काय जाबरूला म्हैस घेऊन दूध काढवाय काय ती अरे करू ते काय करू आपला काय करू आपला पोवा मारला कडवा ते बद्दल हो पण मा बाई ते पण बरोबर आहे. वा वा चटके मस्त रांगोळी काढले छान एकदम सुबह सुंदर रांगोळी काढले मस्त रांगोळी काढले चटके. हो आई मस्त रांगोळी काढले मी नाही मदरडीच्या खूप खूप शुभेच्छा आई तुला माझी प्यारी आई गेली मला 9 महिने पुढे ठेवला जन्म दिला लहानाचं मोठं केलं या प्यारी आईला हॅपी मदर्स डे. आई हॅपी मदर्स डे आलू पंगाकडून. अरे आलू पंगा जर चांगला वागत जा गावून तुझ्या कंप्लीट आहे तर काय नाही करता तू तर चांगला वागत जरा आज आई डे आहे ना आई जरा मस्त काय आहे चुटकी लई भारी रांगोळी काढली आवडली मला रांगोळी मस्त एकदम सुंदर रांगोळी काढली चुटकी. थँक्यू दादा. अरे आलू पंगा पोरा तुझी जमका भेटत गावून रे नेट वागणार बाबा केला तू गुंडागिरी ह्याला करताय का कोणी पोरी पण दिल का कोणी पोरी दिला नाही तुला घेऊन का वया आपली चटकी जरा चांगला वागत चालू पंगा धडून दे सर्व. माईला माई सुगली कोणी लावली माईला माई आई तर कोण हे बोलली नाही आज पहिल्यांदा हे बोलली आता काय माहिती कोणी चुकली लावली त्याला सोडतच नाही मी. अरे पोरा तुझ्या बोलल्या करते सांगते मी नीट वागत जा बाबा दोन लोक चांगलं बोललं पाहिजे वाईट नाही बोललं पाहिजे. आई ऐक जा बाबा तुम्हाला केवढं कष्ट वाढवायला केवढं कष्ट केलं ते आम्हालाच माहिती आहे त्या जरा ते कर्तव्य पालन करा आमचं जरा आम्ही सांगतो ते ऐका जरा. आई टेंशन घेऊ नको तेरा बच्चा तेरा मान ऊपर करेगा नीचे नहीं झुकने देगा. हो दादा आई बरोबर सांगते तू जेव्हा तू ते तुझी ती गँग आहे ना गँग ती चिल्लर पिल्लर घेऊन फिरतो तू आणि त्याच्याबद्दल मी पण गावात काय ऐकलंय तर प्लीज आता असं नको करू. अगं आई नमा छोटकी बहीण टेन्शन करू नका मी आहे ना तुमच्यासोबत टेन्शन घेऊ नको हा बलकट माणूस आहे ना धिप्पाड ते कशाला टेन्शन करता तुम्ही. नाही तुम्हाला वचन दे की यापुढे तुझ्या काहीच आलं नाही कंप्लीट आली नाही पाहिजे काही हल्ला गुल्ला केलाच नाही पाहिजे बोल मला वचन देते का तू. आई टेन्शन घेऊ नको ना वचन तर नाही देऊ शकत मी माझे आता काय वचन दिलं तुम्ही पण जाऊ दे आता काय करणार माझे जाम कामांना माझी कामं रखडतील सगळी मग म्हणजे असं तू आई ऐकणार नाही. बाबा आम्ही चाललो तुम्ही काय करा बाबा. बघलं ना छटकी ऐकू तयार नाही बघ याला मी चांगलं शिक्षण दिलं नको ह्या वक्ती बघलं ना. हो ना आई दादा ऐकलं तयार नाही काय बोलून फायदा नाही मिळत जाऊ दे आता गव्हानं कवतरी त्याला कळेल तो सुधरेल तो. हो छोटकी तेच आता तिचं काय करणार आपलं काय ऐकू तयारच नाही. अरे काय पाटील तू इकडे बसलंय ऊन आलं मी कुठे शोधलं माहिती आहे आपले ते सांगितलं ते काम केलं का आपले ते घनश्याम काकाकडे काय म्हैस आहे ना मला म्हैस विकत यायची त्यांच्या काय बोललं गेलं का फोनवर बोललं गेलं का तू. अरे झापरू हाय म्हैस ते जर आपलं किंमत जाम ते फोनवर मला काही 65-70 हे बोललो 65-70 बोललो तेवढा बजेट आहे का तुझे हा अगोदर ते उच्चापत्या करून फायदा नाही म्हणजे अगोदर नुसतं म्हणा तेव्हा फोनवर एवढं बजेट आहे बोललं तुला परवडेल का तेवढं बजेटमध्ये.
अरे बघवायला काय पैसे लागतात का, बघायला काय पैसे लागतात का, आपण जाऊ ना. बघू कसं काय परवडलं तर घे, काय हे नाही मिळत पण माझं बजेट आहे ते सांगेन ते त्यांना. तिकडे गेलं का बजेट की एवढं पाठी गेलं तुम्ही टेन्शन करू नका ना. आपण जाऊ माझ्याजवळ चला ना पाटील. आपण मित्र आपण माहिती ना जिगरी मित्र. तर माझ्याजवळ मी काय काम असलं तुला सांगतो ना. कुठे काय जायचं असलं काय घ्यायचं असलं तुला तुझ्याशिवाय पाटील तुझ्याशिवाय काम नाही आपलं. अरे जबरू मा बाई मला माहिती आहे माझ्या तू कोणतं काम होणार नाही ना. आपण डिग्री होते माहिती आहे रे, पण आपण चल जाऊ तू इच्छा आहे ना जाऊ बघू चल. पण त्याहून मला म्हणजे फोनच रे टांगीला 65-70 हजार पण म्हैस दिल्यानंतर हा एक म्हैस देतो. मस्त दूधवाली दूध आहे, दूध जाम निघते दूधवाली आहे. अरे वा वा जमलं मग. वा पाटील जमलं. दूधवाली आहे का, एक नंबर कामाल मग. आपण मस्त धंदा खोलू ना, आपण म्हैस आणू ते दूध विकू गावाला विकून मस्त की आपला फायदा मिळेल. काही टेन्शन नाही. बघू मा बजेट काय आहे ते आता तुला माहिती ना. बजेट केवढं आहे 50-55 बजेट आहे. बघू तिथपर्यंत मानला तर ठीक, नाही तर मग काय आपण येऊ परत बिजं काय. त्याला कव फोन केला घनश्याम काकाला तुम्ही. अरे काल संध्याकाळी गेला, काल संध्याकाळी 7 वाजता फोन केला. संध्याकाळी 7 वाजता फोन केला तर मला बरं बोलणं झालं, अर्धच बोलणं झालं की आम्ही उद्या 10 वाजता येतो. आता किती वाजले 9:30 वाजले ना. असं निघू चला आपण 10 वाजेपर्यंत पोचू. अरे कोणते कलरच्या म्हैस तड. अरे काय जाबरून नुसतं मजाक मस्ती करतात. मला माहिती ना म्हैस कालीच कलर शेते काय सफेद कलरची म्हैस आता आहे. चल निघू चल. हो चल. या पाटील साहेब, स्वागत आहे तुमचं. तुम्हीच काल फोन केला ना मला पाटील साहेब. कोणाला म्हैस पाहिजे? ह्याला पाहिजे का ह्याला? हो ह्याला पाहिजे वाटतं म्हैस. हो घनश्याम काका मलाच म्हैस पाहिजेत. मला म्हैस विकत घ्यायची आहे. हो मलाच पाहिजे. तर हा माझा जिगरी मित्र पाटील यानेच तुम्हाला फोन केला काल. तुला म्हैस पाहिजे का? हाई बाई माझ्या साईडला उभी आहे, ही चांगली म्हैस आहे. अर्धी बालदी दूध देते ही. जसं तू चारा वगैरे घालेल ती हे करेल ते दूध आणखी वाढायची शक्यता आहे. पाहिजे किंमत तुला माहिती आहे ना. किंमत मी सांगितली काल फोनवरच किंमत सांगितली. 70,000 फिक्स किंमत आहे. काही कमी जास्त होणार नाही. 70,000 पाहिजे असेल तर घेऊन जाऊ शकता म्हैस तुम्ही. चांगली म्हैस आहे, एकदम मजबूत म्हैस आहे, एकदम चांगली आहे. मारत बिरत काही नाही ती. हो घनश्याम काका 70,000 जाम होतात ना. काही कमी करा ना. तेवढं बजेट नाही ना आपलं. तेवढं बजेट नाही मिळत. जरा कमी करा ना. मला म्हैस घ्यायचीच आहे म्हणून मी आलो तुमच्याकडे. बऱ्याच म्हैसा दिसतात पण मला ही उभी आहे ती आवडली म्हैस. तुमच्या साईडला आहे ती मस्त म्हैस आहे. मस्त आहे. तर मला काही कमी करा ना. एवढं नाही बजेट मिळत आपलं. बजेट नाही एवढं 70 नाही बजेट मिळत. घनश्याम काका बघा ना काही कमी होत असेल तर बघा ना तुम्ही. तुम्हाला आता काही मी याला घेऊन आलेला म्हैस कधी असं म्हैस घ्यायची होती. तर मी असंच माहिती पडलं की तुमच्याकडे म्हैस आहे. तेव्हा मी तुमचा नंबर काढला, एकाकडे नंबर मागितला तुमचा आणि तुम्हाला फोन केला काल मी संध्याकाळी. तर बघा ना एवढं बजेट नाही मिळत त्याचं. माझं जिगरी मित्र आहे. बघा ना काही कमी जास्त होतील बघा ना. एवढं 70 एवढं बजेट नाही मिळत. ठीक आहे तुमचं ना माझं ना काय नाही. आता मी 10,000 कमी करू शकतो. 60 देऊन टाका. 60,000ला देऊन टाकू तुम्हाला म्हैसी. चांगली म्हैस आहे, दुधावाली म्हैस आहे. दूध देते जाम मस्त की दूध देते. लात वगैरे काय मला नाही. हो घनश्याम काका 60 जाम होतात ना. 50 मध्ये देऊन टाका ना. तेवढंच बजेट आहे 50 पर्यंत. 50 तेवढं देऊ शकतो मी. एवढं 60 एवढं नाही मिळत माझ्याकडे. 50 देतो तुम्हाला. 50 मध्ये देऊन टाका ना म्हैस मला. अरे पोरा नाही होत ना. मला पण परवडलं पाहिजेत ना. मी पण लहानच मोठं केलं, यांना वाढवलंय. मलाच माहिती आहे किती मेहनत करून वाढवलं यांना मी. चारा बिरा पाणी वगैरे सर्व यांची गोठा वगैरे एकदम सोय एकदम उत्तम सोय त्यांची. मला पण परवडलं पाहिजेत ना. तर 60 मध्ये देऊ शकतो. 10 तुला कमी केलं ना. तू 50 सांगतो. 50 मध्ये नाही होऊ शकत ना. घनश्याम काका नाही होत ना. तेवढे पैसे नाहीत ना माझ्याकडे. मी कसं काय घेऊन नाही पैसे. तेवढे पैसे नाही मिळत. बघा ना लास्ट चल 5 वाढवतो. 55 पर्यंत देऊन टाका ना. बस आता तेवढेच पैसे आहेत माझ्याकडे. त्याच्यावरती 1 रुपया नाही मिळत. 55 मध्ये लावून टाका. चला तर घनश्याम काका देऊन टाका ना. 55 देऊन टाका ना. म्हैस आता एवढंच आम्ही रिक्वेस्ट करतो मग 55 देऊन टाका ना. आपला जिगरी मित्र आहे. देऊन टाका ना. 55 देऊन टाका ना आता. ठीक आहे 55ला घेऊन टाका. चला आता तुम्ही एवढे रिक्वेस्ट करता तर जाऊ दे. चला मी खोट खात होता काय करणार. तुम्हाला गरज आहे म्हैस पाहिजे तुम्हाला. आता काय करणार. देतो चल. पण माझ्याकडे म्हैशीचा तोटा नाही. 100च्या वर म्हैस आहेत माझ्याकडे. ते काही नाही तोटा होईल मला. ठीक आहे पण याची काळजी घे व्यवस्थित. तिला चारा पाणी वगैरे आणि तिला चांगला गोठा वगैरे बांध मस्त की. आणि एकदम मस्त की तिची अंघोळ वगैरे स्वच्छ ठेवायचं तिला. कारण माझी जेवढी म्हैस आहे त्यांचं मी खूप पालनपोषण करतो. भरपूर पालनपोषण करतो. तसं तू पण करत जा. हो नीट मी काळजी घेणार. मी व्यवस्थित ठेवणार. तुम्ही सांगा तसं ठेवणार. तिला गोठा वगैरे चारा पाणी व्यवस्थित देणार. सर्व करणार. तिची अंघोळ वगैरे घालणार मस्तपैकी टाकाटकमध्ये. पुरा तुझं नाव काय तुझं नाव नाही सांगितलं ना. म्हणजे नाव मी विचारलंच नाही. काय नाव तुझं? माझं नाव झाबरू देवरकोंडा. चला आजपासून झाबरूची म्हैस. चला पैसे देऊन टाका. हो रोकेशन नाही मी पैसे देऊन टाकतो तुम्हाला. हे घ्या घनश्याम काका तुमचे पैसे मोजून घ्या. बरोबर आहेत 55 आहेत. हो बरोबर आहे म्हैस घेऊन जाऊ शकता तुम्ही.
काय ग भेस भाई साहेब, आजपासून तर माझी झाली भेस भाई साहेब. आपली जाबला मस्त दूध दे, हा दूध दे मस्त की, चांगलं दूध दे जरा मस्तपैकी. वा वा, मस्त होऊन गेलं म्हैशीन होऊन गेलं. चला आम्ही आता घेऊन जातो म्हैस. हो जावा जावा जावा, व्यवस्थित जावा. अरे जाबऱ्या पाटील, म्हैस कोणची आहे? भारी म्हैस आहे, एकदम मजबूत म्हैस आहे, मस्त म्हैस आहे. कोणची म्हैस आहे? कोणची म्हणजे माझी म्हैस आहे. मी घेतली म्हैसी विकत, आजच विकत आणली म्हैस, माहिती आहे का, माझी आहे म्हैस. अरे वा 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 जाबऱ्या, मस्त काम केलं हा जाबरू, एक नंबर काम केलं. कितीला पडली म्हैस? मस्त आहे म्हैस, भारी आहे म्हैस. हो हो सरपंच साहेब, म्हैस ही मला 55,000 रुपये आणले पैसे. की मजा मागेल ती पण आपले पाटीलचा मित्रच होता, म्हणजे मित्र म्हणजे ओळखीच माणूस होता, घनश्याम काका. त्याहून आम्हाला पंचामध्ये देऊन टाकली मला. पंचामध्ये तेवढंच बजेट आपलं, पंचामध्ये मिळली. भारी आहे म्हैस, दूध बी देते का नाही? हो हो, तिथे साधं काढलं नाही दूध, अजून काढलं दूध. काढील तर ये नेवाला या. पहिल्या स्टार्टिंगला मी सगळं फुकट देत. तो बोलला घनश्याम बघा, अर्धी बालदी दूध देते नंतर म्हैसी. चारा पाणी गेले तर काय झाले व्यवस्थित तिला हे करेल ना, तर आणखी दिल. वा वा जमलं, एक नंबर काम केलं झाबरू, एक नंबर काम केलं तू. हो हो, दूध देवलं तेव्हा सांग मला. हा मला पण माझी दूध म्हैशी दूध म्हणजे आवडते. या बिंदास या, आपला झाबरू देवरकोंडा एक नंबर माणूस आहे. हो हो पाटील भाऊ. चला मित्रांनो, इथेच व्हिडिओ संपवतो. तर तुम्हाला झाबरूची म्हैस कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला म्हणजे ते नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच नवीन कार्टून कॉमेडी व्हिडिओ पाहण्यासाठी एके धडाकेबाज चॅनल नक्की भेट द्या. थँक्यू यूट्यूब फॅमिली.